वेलकम टू ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2. त्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर त्याच्यामधला एक थेरम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो थेरम आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. सपोज दोन लाईन आहेत ए बी आणि सी डी. ह्या दोन लाईन आहेत. हे डी आहे, हा पॉईंट आणखी व्यवस्थित दिसण्यासाठी इथे डी लिहितो व्यवस्थित. एक लाईन आहे ए बी आणि दुसरी लाईन आहे सी डी. तर त्या जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या तर इथले जे अपोजिट अँगल आहेत, म्हणजे इकडचा अँगल ए ओ सी, वरचा अँगल ए ओ सी आणि खालचा अँगल हा बी ओ डी, हे दोन्ही इक्वल असतात. अपोजिट अँगल म्हणायचे ना, बरोबर, व्हर्टिकली अपोजिट. परत समजा इकडचा घेतला ए ओ डी हा आणि इकडचा बी ओ सी, तर हे दोन अपोजिट अँगल एकमेकाला काय असतात, इक्वल असतात. तोच हा थेरम आहे. तर अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. हे दोन अँगल आणि हे दोन समोरासमोरचे अपोजिट. तर हे दोघं ज्यावेळी दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात आणि त्यामुळे जे अपोजिट अँगल्स असे तयार होतात, ते जे दाखवलेत इथे आणि इथे, इथे आणि हा, तर हे दोन्ही अँगल इक्वल असतात. ओके, म्हणजे हा अँगल याला इक्वल. ओके, म्हणजे हा 50 डिग्री असेल तर हा पण 50, हा 120 असेल तर खालचा पण 120. असा हा थेरम आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं, थेरम प्रूफ करायचा म्हणजे तुम्हाला आधी गिवन राईट डाऊन करावं लागतं, टू प्रूव्ह, आणि शेवटी मग तुम्हाला काय करावं लागतं, प्रूफ द्यावं लागतं. सो गिवन म्हणजे काय, तर गिवन म्हणजे आपल्याकडे कोणता पार्ट आहे, तर आपल्याकडे दोन लाईन आहेत. ओके, लाईन ए बी, ओके, अँड लाईन सी डी. लाईन ए बी अँड लाईन सी डी intersect at point O. ह्या दोन लाईन, ओके, पहिली लाईन आहे ए बी आणि दुसरी लाईन आहे सी डी. ओके, आपण डायग्राम ऑलरेडी काढले, परत एक्सप्लेन करण्यासाठी काढतोय सी डी. तर ह्या दोन्ही एकमेकाला कुठे इंटरसेक्ट होत आहेत, ओ मध्ये. सो लाईन ए बी अँड लाईन सी डी intersect at point O such that A dash O dash B and दुसरं येणार त्याच्यामध्ये सी डॅश ओ डॅश डी. ओके, तर ए ओ बी हे एकाच लाईनवर आहे, तिथे बघू शकता तुम्ही. हा ए ओ, सॉरी, इकडून ए ओ बी, हा ए ओ बी आणि दुसरा सी ओ डी, तो ह्या डायग्राम मध्ये बघा, ए ओ बी आणि इकडं सी ओ डी. तर हे दोन काय असणार आहेत, लिनियर असणार आहेत, को लिनियर, एकाच लाईनवर आहेत. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, तर कुठले कुठले अपोजिट अँगल इक्वल, पहिली पेअर अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी. तो डायग्राम मध्ये बघा, ए ओ सी म्हणजे हा वरचा, ओके, त्याला कोण इक्वल, खालचा बी ओ डी. आणि दुसरी पेअर बी ओ सी म्हणजे इकडचा, हा जो घेतलाय तो बी ओ सी, त्याला इक्वल कोण, ए ओ डी. इकडच हे दोन अँगल अपोजिट अँगल एकमेकाला इक्वल आहेत हे दाखवायचं. बी ओ सी इक्वल टू ए ओ डी. आता प्रूफ बघूया. तर प्रूफ मध्ये तुम्हाला परत डायग्राम काढायची गरज नाही, पण दरवेळी आपल्याला वरची डायग्राम घ्यावी लागेल, त्यामुळे आपण परत एकदा इथे डायग्राम काढूया. तुम्ही एकदाच स्टार्टिंगला डायग्राम काढले तरी चालू शकतं, परत काही डायग्राम काढायची गरज नाही. ए ओ बी आणि इकडं सी ओ डी. आता प्रूफ मध्ये पहिली स्टेप, अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी. कुठले कुठले अँगल आहेत बघा, ए ओ सी म्हणजे हा अँगल ए ओ सी प्लस बी ओ सी म्हणजे इकडचा बी ओ सी, हा अँगल. तर हे दोन्ही अँगल मिळून ही स्ट्रेट लाईन तयार होते. कुठली लाईन, लाईन ए बी. ओके, म्हणजे समजा असा हे आहे अँगल, इथे इकडे एक अँगल आहे आणि इकडे एक अँगल आहे, हे दोन्ही मिळून काय तयार होते, ही लाईन तयार होते. ओके, लिनियर पेअर म्हणायचं. सो अँगल ए ओ सी प्लस बी ओ सी इज इक्वल टू, त्याला काय म्हणायचं, 180 डिग्री. आणि रिझन लिहायचं त्याला. ओके, कसले पेअर, लिनियर पेअर. ओके, ए ओ सी आणि बी ओ सी हे काय तयार करतात, लाईन फॉर्म करतात, स्ट्रेट लाईन. म्हणजे ते कसले अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरची सम किती असते, ऍडिशन किती असते त्यांची, 180 डिग्री. सो याला नंबर 1 दिला. आता दुसरे लिनियर पेअर घेऊया, बी ओ सी म्हणजे हा इथलाच, हा बी ओ सी प्लस
आता हा घेऊया, म्हणजे कुठला BOD, हा याच्या पुढचा, हा पुढचा प्लस BOD. तर हे सुद्धा बघा BOC, म्हणजे हा अँगल, आणि इथला खालचा अँगल कुठला BOD. तर हे दोन्ही मिळून पण काय तयार करतात, लाईन तयार करतात. ओके, इथं पण असंच होतं. ओके, कुठला कुठला अँगल, पहिला अँगल BOC, हा अँगल, आणि नंतर BOD, हा अँगल. तर हे दोन्ही मिळून काय तयार होते, ही स्ट्रेट लाईनच तयार होते. ही लाईन तयार होते. त्यामुळे हे सुद्धा कसलं आहे, लिनियर पेअर आहेत, म्हणजे 180 डिग्री लिनियर पेअर. सो लिनियर पेअर असतील तर त्यांची सम किती येणार, 180 डिग्री. सो दिस इज 2. ओके, देन आता हे बघा, इकडे राईट हँड साईडला दोन्हीची पण सम किती आहे, 180 डिग्री. 180 म्हणजे हे दोन्ही पण काय असणार, सेम असणार. जर राईट हँड साईड सेम असतील तर लेफ्ट हँड साईड पण काय होणार, सेम. देअरफॉर अँगल AOC प्लस BOC इक्वल टू अँगल BOC प्लस BOD. ओके, फर्स्ट AOC प्लस BOC इज इक्वल टू BOC प्लस BOD. मग दोन्हीकडे सेम पार्ट कुठला आहे, अँगल BOC, अँगल BOC. तर हे एकमेकाला काय होणार, कॅन्सल होणार, आणि फक्त काय राहणार, अँगल AOC इज इक्वल टू अँगल पुढचा काय असणार आहे, BOD. ओके, AOC इक्वल टू पुढचा काय येणार आहे, BOD येणार. म्हणजे दोन्ही पण काय झाले, सेम आले. मग आता आपण पहिला पार्ट यातला दाखवला बघा, AOC इक्वल टू BOD. आता दुसरा पार्टचं प्रूफ तुम्ही राईट डाऊन करू शकता, बट मेन प्रूफ मध्ये, एक्झाम मध्ये सुद्धा लक्षात ठेवा, यातला एक फक्त आपण प्रूफ करायचा, दुसरा सिमिलरली लिहायचा. म्हणजे सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट, टेक्स्टबुक मध्ये जसं दिलं, एक्झाम मध्ये पण तुम्ही तसंच करायचं. दोन्हींचे प्रूफ लिहायची गरज नाही. सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड दॅट. असंच आपण लिनियर पेअर घेऊन दुसऱ्या पण काय प्रूव्ह करू शकतो, अँगल BOC इक्वल टू अँगल AOD. दुसरा पार्ट सुद्धा आपण सेम वेनं प्रूव्ह करू शकतो. त्याचा वेगळा प्रूफ मांडत बसायचा नाही, एकाचा प्रूफ मांडायचं लिनियर पेअरने, आणि त्याच्यावरून दुसरा सिमिलरली म्हणायचा. ओके, तर हा थेरम आपला इथे कंप्लीट होतोय. प्रॅक्टिस सेटचे सुद्धा आपण व्हिडिओ याच्या आधी बनवलेले आहेत. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल आपली, तर याच्यावर क्लिक करा इथे. तर तुम्हाला प्रॅक्टिस सेटचे पण व्हिडिओ मिळून जातील. ओके, थँक्यू.